यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायणराव राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता या ठिकाणी रत्नागिरी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासमोर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुसंख्य भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अन्य पक्षांचे पदाधिकारी देखील यासोबत आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या उमेदवारी अर्ज दाखल करताना महिलांची लक्षणीय संख्या या ठिकाणी मोठ्या संख्येने दिसून येत आहे। आपण जाणार आहोत महिला प्रतिनिधींकडे, त्यांच्या प्रतिक्रिया या उमेदवारीबाबत काय आहेत। मॅडम, आपण काय सांगू शकाल की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नामदार नारायणराव राणे यांना जी उमेदवारी मिळाली आहे त्यांच्या उमेदवारीबाबत आणि एकंदर भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीबाबत आपण काय सांगाल? आजपर्यंत कोणीही महिलांचा एवढा सन्मान केला नव्हता। एवढा सन्मान भारतीय जनता पार्टीने आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे आणि आजपर्यंत भाजपने महिलांचा सन्मान केलाय। तो महिला यांची उपस्थिती हा याची पोचपावती आहे। मला असं वाटतं राणे साहेबांनी तर पहिल्यापासून गेली कित्येक वर्ष आम्ही सिंधुदुर्गमध्ये अनुभवतोय की प्रत्येक वेळ प्रत्येक क्षणी आपल्या कार्यकर्त्यांचा, आपल्या सगळ्या मतदारांचा विचार केला। त्यामुळे यावेळी मतदार राजा हा राणे साहेबांच्याच बाजूने कोण येईल तो विजय हा आमचाच असेल। महिला शक्तीचा, नारी शक्तीचा विजय असेल आणि तो आम्ही नक्कीच राणे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू आणि राणे साहेबांना भरघोस मताने विजयी करून देऊ। आज दुपारच्या एवढ्या कडकडीत उन्हात बायका कुठचाही विचार न करता राणे साहेबांच्या प्रेमासाठी भाजपचा परिवार एकत्र झालाय। हा असाच परिवार राणे साहेबांच्या मागे उभा राहील। तो विजय आणि गुलाल आमचाच असेल। महिला एकच चर्चा, महिला मोर्चा। या ठिकाणी देवगड जामसांडव नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका ज्यांनी अनेक पदं ही यापूर्वी भूषवली आहेत आणि एकंदर देवगड तालुक्यातील राणेगावांच्या विकास कामांचा धडाका त्यांनी जवळून पाहिलाय। त्याबद्दल मॅडम आपण काय सांगाल? आज राणे साहेबांचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे आणि आम्ही बहुसंख्येने इकडे आलोय। असाच जल्लोष आम्ही 4 जूनला पण निश्चितच करणार आहोत आणि राणे साहेब जास्तीत जास्त मताधिक्याने कसे निवडून येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। मॅडम, आपण काय सांगाल? रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी उमेदवार म्हणून राणे साहेबांची निवड झालेली आहे। राणे साहेब महायुतीचे उमेदवार आहेत, त्यामुळे सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करून राणे साहेबांचा विजय निश्चितच आहे। सिंधुदुर्ग जिल्हा हा कायमच राणे साहेबांच्या पाठीशी आहे आणि आता रत्नागिरी जिल्हा सुद्धा पाठीशी आहे आणि महायुतीचा उमेदवार म्हणून राणे साहेब लाखाच्या 2.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील ही सर्वांना विश्वास आहे आणि राणे साहेबांचा विजय हा निश्चितच आहे। या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला भगिनी पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकंदरीत ही निवडणूक पाहता अतिशय प्रतिष्ठेची असून या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे 2.5 लाख मताच्या फरकाने विजयी होतील असा आत्मविश्वास या महिला भगिनींनी देखील या ठिकाणी व्यक्त केला आहे। स्वतःहून लोक या रॅलीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत। याच्यावरून आपल्याला हे चित्र स्पष्ट दिसतंय। अजून रॅलीला लोक जॉईन होणार आहेत। अनेक गाड्या आमच्या ठिकठिकाणी अडकलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये राणे साहेबांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोक उत्साहात आहेत, खुश आहेत आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला येणाऱ्या मतदानाच्या दिवशी दिसेल आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा रिझल्ट येईल या विनायक राऊत 2 ते 2.5 लाखांनी पराभव हेही तुम्हाला या निमित्ताने दिसेल। घटक आहेत
सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना विश्वास आहे की ही सीट महायुती 100% 2.5 लाखाच्या फरकाने आम्ही जिंकणार आहोत. असा आत्मविश्वास देखील या ठिकाणी माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते निलेशजी राणे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. रत्नागिरी उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, त्याचप्रमाणे नामदार उदयजी सामंत, शिवसेना नेते किरण सावंत, माजी खासदार निलेशजी राणे, आमदार नितेश राणे यांच्या समेत अन्य सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मोदी सरकार, मोदी सरकार, भारतीय जनता पार्टीचा
की भारत माता की वंदे वंदे महायुतीचा नारायणाचा मागे पुढं पत्रकार इकडे प्लीज, पत्रकार वरती नाही. बाकी लोक इकडे या साईडला. फोटो बाहेर आहे. ठीक आहे बाबा. मिनिस्टर टीम से अरे नहीं है, तो नहीं है, तो नहीं है.